आज ना उठायला जरा उशीरच झाला, म्हणजे 5:45 झाले होते आणि बाकीचं त्यांना अंघोळ पाणी देईपर्यंत थोडा वेळ गेला. त्याच्यामुळे डबा बनवायला काही जमलं नाही. आणि काल जी काही सासूबाईंनी पुरणपोळी दिली होती ना, तीच स्वराज घेऊन गेला आणि मी तो बोलली डबा वगैरे काय नको. हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजलं 11 आणि आज आहे मंगळवार. मुलं सकाळी शाळेत गेली. बऱ्यापैकी सगळी कामं आवरले, फक्त चपाती भाजी करायची, ती गरम गरम आल्यानंतरच करेन. आणि आता आम्ही चाललो आहे बाजारात. मुलं यायच्या आधी जाऊन येतो, म्हणजे कसं नंतर मग ते आली की गरम गरम चपात्या बनवून द्यायला त्यांना बरं. आणि बाकी सगळी कामं घरातली आवरलेत आणि आल्यानंतर मग तुम्हाला मी शेअर करते की दिवसभरात काय होते ते. आणि खरं तर भाजीसाठी चाललो आहे, आता काय घेत आहेत बघू आता. चला तर मग. आगाशी हे थांबले होते खाली आणि कचरा गाडी आली म्हणून मी कचरा टाकायला थांबली, तर हे गेलेत आता ऑफिसच्या इथं आणि मी इथं वाट बघत थांबले पार्किंगला. आता बघू कधी येत आहेत, कारण आता 15 मिनटं इथंच गेली, 11:15 झालेत. आली वाटतं, थांबा बघते. आमचं असं काही ठरलं नव्हतं आज भाज्या वगैरे आणायला जायचं. कामं लवकर आवरली म्हटल्यावर हे बोलले चल जाऊन येऊ पटकन, नाहीतर मी चपाती वगैरेच करत बसणार होती. तर इथे आम्ही आलो आहे KGNमध्ये, जे की स्वराजसाठी पॅन्टी घ्यायचे आहेत रेग्युलरमध्ये. तर मी यांना जस्ट बोलली की घ्यायला लागतील, कारण आता खराब झाल्या तर आधीच्या आहेत ना त्या घट्ट होत आहेत. तर हे बोलले चल सेल आहे तर जाऊया बघूया. दुकानामध्ये जास्त वेळ न घालवता पटकन 2 पॅन्टी घेतल्या आणि बाहेर आलो आणि हे बिल करत बसले होते तिथे. काकडी पाहिजे. हे काय प्रकारची बुडच आहे ना हो, एवढी मोठी ना. नाही इकडे चिबडच आहेत सगळी, भाजी नाही आहे एवढी वाळक इतक्या प्रमाणात, बापरे. गणपती बाप्पाच्या आधी ऋषीपंचमी असते ना, त्याच्यासाठी जी मिक्स भाजी लागते ना, ती सगळी इथं अवेलेबल होती आणि चिबूडसुद्धा भरपूर सारे विकायला आले होते. गणपतीचा सण तोंडावर आला आहे ना, तर एवढी सारी गर्दी आहे ना, भरपूर लोकांची गर्दी आहे आणि गाडी काढायचं पण मुश्किल होतं अशा गर्दीमध्ये. विकेंड नाही, काय नाही, मंगळवार आहे तरी इतकी सारी गर्दी आहे, काय बोलायचं काम नाही. आणि दाखवलं तुम्हाला. तिथे आम्ही सगळीकडे बघितलं, पण ते सगळे चिबूडच विकणार होते आणि काकड्या विकणारे, कारण ह्यांना जी भाजी पाहिजे होती ती तिथे मिळाली नाही. पुढे जाऊन आम्हाला ती मिळाली. काय ते बघा आता. भोपळीची पानं कशी आहेत ती द्या ना एक. द्या थांबा. काकडं पण घेतलास हा. आणि बघेल तिकडं आता पुढच्या पण स्टॉपला आम्ही आलो आहे, तर तिथे सुद्धा चिबूडच आहेत आणि गणपती सीझनमध्येच खायला मिळतात. तर हे दुधी भोपळा बघत होते, दुधी हलवा करण्यासाठी, पण त्या बाईने काय व्यवस्थित रेट लावून दिला नाही म्हणून कॅन्सल केलं. शेपू आहे का विचारा. आता आम्ही घरी जाता जाता हे तिसरा स्टॉप आहे थांबण्याचा भाजी घेण्यासाठी. हे काकांना सकाळचे असतात, संध्याकाळी नसतात, त्याच्यामुळे ह्यांच्याजवळ ज्या काय आहेत त्या पालेभाज्या वगैरे घेतल्या. नेहमी त्यांच्याजवळच घेतो आम्ही. यायला ना 12:15 झालेत. आता बहुतेक बाहेर मुलं आलेत आणि ती यायच्या आधी आम्ही आलो. भाज्या काय काय घेतल्या आता ते दाखवते तुम्हाला. तर बघते, मला हे सोडले खाली आणि गेले ह्याच्या ऑफिसमध्ये, थोडंसं काम आहे गाडीचं मग. तर बघते थांबा, आवाज आल्यासारखा वाटतो. हे बघा, खरंच आली ती. मला पायांचा आवाज आला, त्याच्यावरूनच ओळखलं मी तुम्ही आलात ते.
त्या काकांजवळ घेण्याचं कारण म्हणजे त्यांच्याजवळ भाज्या बऱ्यापैकी स्वस्त असतात. सगळीकडे कोथिंबीर जरी महाग असली तरी 10 रुपयाने का असना किंवा 20 रुपयाने त्यांच्याजवळ कमी रेटला मिळते. त्यामुळे आम्ही नेहमी त्यांच्या इथंच घेतो. एक म्हणताना एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या. मला लाल माठ आवडतं म्हणून लाल माठ, ह्यांना कांद्याची पात आणि कोथिंबीर संपली होती. कोथिंबीर आणि ही सुद्धा भोपळीची पानं म्हणजे पानांची भाजी म्हणजे ह्यांना जीव की प्राण. ते 2च मिळाले. किती शोधलं बाजारात पण नाही. आणि काकड्या मस्त अशा तोंडी लावायला. तर अशा पद्धतीनं भाजी आणली. आणि स्वराजसाठी एक सरप्राईज आहे, ते सुद्धा त्याला देते. अशी जाताना तर चपातीचं पीठ मळून गेली होती आणि आत्ता कांद्याची पात बनवायचं ठरलं. तर कांद्याची पात चिरून वगैरे घेते आणि बनवून घेते. आणि स्वराजला ज्या काही पॅन्टी आणल्यात ते ऑलरेडी त्याचं घालायचं चालू आहे. आणि थोड्याशा मोठ्याच आणल्यात आणताना, कारण त्या आधीच्या आहेत ना खूप घट्ट होत आहेत म्हणून. तर स्वराजला आणलेल्या पॅन्टी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अशा सिंपल घरी घालायला. कपडा एक नंबर आहे. अशा पद्धतीने मला वाटतं थोड्या मोठ्याच आहेत ह्या. बघूया बसल्या तर ठीक, नाही तर मग बदलून आणायचं अशा पद्धतीने. सध्या आता चिपळूणमध्ये सेल चालू आहे, तर सेलमधूनच आणलेलं आहे. इथे ना कांद्याच्या पातीचा जो काही कचरा होता तो भरून टाकला. पात चिरून ना इथं पाण्यामध्ये ठेवले, कारण काय माती होती बऱ्यापैकी, तर म्हटलं ती निघून जाईल. आणि मला माहिती आहे भाज्या चिरल्यानंतर धुवायच्या नसतात, तरी पण वाईट पर्याय नव्हता म्हणून हे केले. आणि सुकवेपर्यंत म्हणजे धुवून सुकवेपर्यंत माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. पटकन मला बनवायची आहे. इकडे कढईसुद्धा ठेवले आणि त्यासाठी लागणारी मिरची आणि कांदा पण चिरून घेतला आहे. कढईत आधी तेल टाकून घ्यायचं. मी 2 चमचे तेल टाकते. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि कांदा आणि मिरचीसुद्धा त्यातच टाकायची. मी भरपूर मिरच्या घेतल्यात, कारण भाजी जरा तिखट खायला छान लागते. आणि हे छान भाजत आलं ना की त्या ह्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी, आणि जी काय आपण कांद्याची पात चिरून घेतली ना ती टाकायची. आणि ती टाकून झाल्यानंतर मग मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे तुरीची डाळ अवेलेबल नसते कायम, कारण पित्त होतं म्हणून मी ती ठेवतच नाही. मुगाची डाळ मी टाकणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणतीही डाळ टाकू शकता. कांदा आणि मिरची भाजली. आता त्यामध्ये ही जी काही कांद्याची पात मी भिजत ठेवली ना ती आता टाकते. ह्या भाजीबद्दल एक आठवण सांगायची झाली ना, तर माझी मैत्रीण एक काजल म्हणून आहे, ती ना डब्याला ना कांद्याची पात घेऊन यायची. आणि आमच्याकडे ना कांद्याची पात ही मिरचीतलीच व्हायची कायम. कधी अशी तिखटामध्ये बनवलीच नाही मम्मीने. तर तिने एकदा ना तिखट घालून कांद्याची पात बनवून आणलेली, तर खूप छान ती चवीला लागली. आपल्याला कधी पण बघा दुसऱ्याच्या हातची चांगली चव लागते. तर तशा पद्धतीनं तिने जी डब्यातनं आणली होती ती भाजी खूप आवडली होती मला. मग मी नेक्स्ट टाइम जेव्हा कांद्याची पात मम्मी घेऊन आली ना तेव्हा तिला बनवायला सांगितली मम्मीला, म्हणजे हे टाकून तिखट टाकून, म्हणजे कोल्हापुरी जे घाटी मसाला आहे ना तो टाकून. छान झाली होती, मला आवडली फार. त्याच्यामध्ये पण डाळ असते आणि हे तिखट कांदा अशा पद्धतीनं करतात. कोणतीही पालेभाजी दिसताना जास्त दिसते आणि शिजली की ती खूप कमी प्रमाणात होते, म्हणून मी दोन्हीच्या दोन्ही चुड्या बनवल्यात. आता मुगाची डाळ ना भाजी बनवायच्या आधी थोडा वेळ भिजत ठेवून ना तरीसुद्धा टाकू शकतो, नाहीतर मग अशीच जस्ट धुवायची आणि टाकायची, जशी मी टाकते तशी. भिजवून टाकली ना की जास्त शिजली जाते ती, आणि अशी जस्ट धुवून टाकल्यानंतर मस्त सुटसुटीत होते भाजी. मिक्स करून घेऊया. मगाशी बघितलं तुम्ही कढई भरून होती भाजी, आणि आता थोडीशी खाली गेली शिजल्यानंतर. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते. मी नेहमी असंच करते, भाजी जेव्हा थोडीफार
कमी होते ना त्यानंतरच मीठ टाकते, कारण मग काय होतं आपला अंदाज चुकतो मिठाचा. त्यामुळे आता ही अशीच झाकण न ठेवता शिजवून घेते, म्हणजे छान होते. आणि भाजीला बघू शकता स्वतःचं असं पाणी सुटले, वरून काय त्याला एक्स्ट्रा पाणी बिणी घातलेलं नाही अजिबात. आता हे पूर्ण आटू देते, नाही तर तुम्ही म्हणाल इतकं भाजीमध्ये पाणी कोण टाकतं, तर नाही, हे आमचं तिला पाणी सुटलेलं आहे. कारण मी मागशी थोडीशी धुतली ना, त्यातलं पण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये गेलं असेल, त्यामुळे. बाबांना ताव आणायला सांगितलं भाजी एक साईडला शिजायला ठेवून दिली आणि मग मी चपात्या बनवायला घेते, कारण मग मुलंसुद्धा खातील ना. सकाळी त्याने भात थोडासा खाल्ला शाळेतून आल्यावर, पण चपाती खाल्ली नव्हती. मग ती माझ्यासोबत चपाती खायला बसली. स्वराजने खाल्ली नाही, स्वराज झोपून गेला माझ्या चपात्या होईपर्यंत, आणि मी माझ्यासोबत जेवून घेतली. आणि ते बघू शकता आपली सुंदर अशी कांद्याची पात तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मिरचीतील कांद्याची पात. खूप छान झाली होती भाजी. मी तर भरपूर दिवसांनी खाल्ली ना, त्याच्यामुळं मला तरी आवडली. त्यानंतर मग इथं मी पिको करायला साड्या काढते, ज्या काय आल्यात त्या. पण साड्या काढत होती, मशीनवर बसायला गेली आणि माझा पचका झाला. मी खुश होते आता मशीनवर बसायचं म्हणून, पण तो माझा आनंद काही जास्त काळ टिकला नाही. ते आता तुम्हाला पुढे समजेलच का ते. ह्या 2 ज्या साड्या आहेत ना, त्या मला द्यायच्या होत्या लगेचच पिको करून, कारण त्या काकींना संध्याकाळी पाहिजे होत्या. आणि त्यानंतर काकी आल्यासुद्धा होत्या 5 वाजता, पण त्यांना म्हटलं जरा मशीनचा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे उद्या संध्याकाळी दिलं तर चालेल का. तर बोलल्या ठीक आहे, मग पैसे वगैरे देऊन त्या गेल्या. आत्ता ना मी साड्या पिको करायला म्हणजे बसली होती पिको करून घ्यायच्या म्हणून, पण मशीनचं काहीतरी काम निघाले. आणि आता भर सणामध्ये म्हणजे आता ऑर्डर आहेत, साड्या पिको फॉलला भरपूर आलेले आहेत, त्या करायच्या आहेत. आणि आता मशीनचं काम निघाले. आता मला खूप टेन्शन आले. आता बघूया हे उठल्यानंतर मशीन जर चिपळूणला घेऊन जाऊया म्हटले तर जाणार नाही, तर मग ते जे दुरुस्त करतात ना त्यांना फोन करून बोलवून घेणार. त्यांची फीसुद्धा जास्त आहे, जर घरी येऊन दुरुस्त करणार म्हटलं ना तर फी जास्त आहे. तर बघू कसं काय. आणि नेहमी असं होतं की इम्पॉर्टंट काहीतरी असेल ना तर त्या दिवशीच मशीनचा प्रॉब्लेम निघतो बऱ्याच वेळा. मी एकदा तर रिक्षा करून मशीन घेऊन गेलेली आहे त्यांच्या घरापर्यंत, अशा परिस्थितीत. आणि आता गणपती तोंडावर आले तर बायकांनी साड्या पिको फॉल वगैरे टाकलेले आहेत, ब्लाऊज आलेले आहेत. आणि आता तेच हळूहळू माझं काम चालू आहे. तरीसुद्धा आज मशीननं मला दगा दिला आहे. हे नेहमी होतं, म्हणजे आधीच्या रूमवर होते तेव्हा पण व्हायचं, आणि इथं आल्यावर एकदा दोनदा झालं होतं. तर आता ते दाखवून घेणार. मग बहुतेक ना परवा स्वराज गाडी खेळतं, ते चाक असताना गोलगोल फिरवत होता त्याचं, तेव्हाच काय झाले का काय माहिती. मशीनचा प्रॉब्लेम म्हणजे काय झालं आता पिकोच्या, जो खाली बॉबिनमध्ये धागा घालतो ना तो सुईतून वर येतच नाही. आणि मी प्रयत्न केला चालवण्याचा, पण ते धागा अजिबातच वर येत नाही, असा प्रॉब्लेम झाला आहे. मग धागाच वरती येत नाही तर शिलाई कशी बसणार ना, असा प्रॉब्लेम झाला आहे. तो काही घरी सॉल्व्ह होण्यासारखा नाही आहे. आता तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल की मी किती नाराज आहे ते, कारण मला जे काम करायचं होतं ते करायला नाही मिळालं. पण जे दुसरं काम होतं ना, भाज्या नीट करायचं, ते करत इथं बसली. कोथिंबीर झाली की लाल माठसुद्धा नीट करून घेतला मी, कारण मग एकदाच नीट करून ठेवलं ना की मग नंतर टेन्शन राहत नाही, जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो वापरण्यासाठी. आमच्या गावामध्ये बाजार असतो जो की बुधवारी भरतो. त्या बाजारात मी 2-3 वर्ष जाऊन अनुभव घेतला आहे. स्वस्त असतं, पण पिशव्या आणेपर्यंत अक्षरशः जीव जातो घरापर्यंत, त्यामुळे मी जात नाही. बराचसा वेळ ना माझा भाज्या नीट करण्यातच गेला. ही पालेभाजी वगैरे आणलं ना की असंच 2 ते 3 तास असेच नीट करण्यामध्ये जातात. आधी कोथिंबीर नीट करून घेतली, ते तुम्हाला दाखवलं. त्यानंतर लाल माठ नीट करून घेतली. आणि मी तुम्हाला बोलली होती ना मशीनचं काम निघाले, तर त्यांना फोन केला होता मी. तर त्यांना आज यायला वेळ नाही, तर उद्या सकाळी 11 वाजता येतो बोलले, म्हणजे 11 नंतर. म्हटलं यायचं असेल तर पहिलं माझ्याकडंच या, कारण काम थांबले म्हटलं मशीनचं काम निघाल्यामुळं. तर बोललेत हो येतो म्हणून. मग पत्ता वगैरे त्यांना सांगितला आहे, कारण ते ऑलरेडी आधी ह्याच गल्लीमध्ये राहायचे आमच्या, पण त्यांनी आता रूम चेंज केला आहे, तर ते उद्या सकाळी येतो बोललेत. म्हटलं ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आता झालं आहे सगळं. हे काय बोलले आता मशीन तिथं घेऊन जाण्यापेक्षा ना त्यांनाच इकडं बोलव. मग आता उद्या सकाळी ते येतील. आणि आता जेवण वगैरे उरकले, थोड्या वेळाने जेवून घेईन आम्ही. एडिटिंग करायला आता बसते मी. चला मग, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.